माइक रंगे रंगे रे श्रीरंगे रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसे अभिलाष जने नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा तुका मने विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुबटा
शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा शरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा हे परिसावी विनंती माझे पंढरीनाथा हे जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा आ जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा नाथा जोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसे अभिलाष धने विठ्ठल 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 हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर वर्य महारुद्र हनुमान की हर हर रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीसे अभिलाष धने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर माणसानं नेमकं कोणत्या रंगामध्ये रंगावं आणि या रंगामध्ये रंगल्यानंतर काय होतं, परत आपल्याला जे प्राप्त झालेला हा देह आहे, हा देह एका दिवशी निघून जाईल, त्याच्यामुळे आपण जन्माला येऊन कोणीतरी सोयरा करावा असं प्रतिपादन करणारा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा: भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपा आशीर्वादाने तसेच प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे फत्तेपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या छोट्याशा गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये
आणि मनापासून जो कार्यक्रम केला जातो तो कार्यक्रम खरंच सुंदर होतो. म्हणजे आता इथं हे आपलं फत्तेपूर हे गाव मला वाटत नाही, मला साक्षात पंढरपूर वाटल्यासारखं. हे बाल भजनी मंडळ एवढे टाळकरी कुठेही उपलब्ध नाहीत आता सध्याच्या काळात आमच्या भागात. आता एवढे टाळकरी जर जमा करायचे म्हणले ते पार्टी खमंगच पाहिजे, त्याच्याशिवाय एवढे टाळकरी जमणार. म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु हे वस्तुस्थिती आहे. आता हे सगळे हे परिसरातून आलेले भजनी मंडळ, गावातील भजनी मंडळ, आमचे परम मित्र परम आदरणीय प्रशांत महाराज खोंडे, आमची भेट महाराजांची दररोजच होत असते. मृदंगाच्या साथीसाठी आहेत माझ्यासोबत आलेले आमचे रोहित पाटील ढोरसांगवीकर, तसेच गावातील भजनी मंडळ व आमचे किशन महाराज गुंडरे वाडीकर आदी करून गावातील तसेच बाहेरगावचे परिसरातून आलेले भजनी मंडळ. सुंदर साऊंड सिस्टमला काही वाढवावी म्हणायची गरज नाही आणि कमी करा म्हणायची गरज नाही. ते हाय बी कुठं की काही मला दिसलं तर नाही जाजू. म्हणून सर्वांच्या सहकार्याने आपल्याला एक तासभर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला विठाला विठ्ठला आपल्या या फत्तेपूर नगरीमध्ये येण्याचा योग म्हणजे आमचे परम मित्र परम आदरणीय रामभाऊ भंडे महाराज. रामभाऊ आमच्या गावामध्ये बरेच दिवस आमच्या इथं राहिलेले आहेत. मग ते रामभाऊला वाटलं, रामभाऊचे मित्र आहेत आमच्या इथे, ते रमेश आगलावे म्हणून तुम्हाला ओळख असतील सगळ्यांना, ते माऊली आमचे वसुदेव केंद्रे, हे त्यांचा मित्र परिवार सगळा. मग ते म्हणले आमच्या गावचे एक महाराज आहेत, घ्या तुमच्या गावात. रामभाऊ म्हणले काय हरकत नाही, घेऊ आपल्या इथं. म्हणून हा त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग. आता त्यांना जरी सांगितले असले तरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाकडूनच हे मिळालेलं आमंत्रण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून असं प्रतिपादन करतात की मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर माणसानं नेमकं कोणत्या रंगामध्ये रंगावं. आता बरेच माणसं काही शेतामध्ये रंगले, काही धंद्यामध्ये रंगले, काही आता अनेक प्रकाराचे तीनन तुका म्हणे केले जन. म्हणजे अनेक व्यक्ती तितक्या प्रकृती, कोणी कोणत्या रंगात रंगलं, कोणी कोणत्या रंगात रंगला. परंतु तुकोबाराय सांगतात की इतर कोणत्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा या रंगामध्ये माणसानं रंगावं. याच रंगामध्ये का रंगावं तर तुकोबाराय सांगतात की तुम्हाला मला हा प्राप्त झालेला हा मनुष्य देह, हा देह एका दिवशी जाणार आहे. हा देह एका दिवशी जाणार आहे, त्याच्यामुळं या देहाच्या बाबतीमध्ये कुठलीच अभिलाषा ममत्व माणसानं धरू नये. बरं महाराज, तुम्ही आम्ही जे आपला हा परिवार, आपले गणगोत मित्र परिवार, मुलं बाळ पत्नी हे जे समजतो, ती तुकोबाराय सांगतात की हा परिवार तुझा नाहीच, नोहे तुझा हा परिवार. मग नाही या गोष्टीमध्ये काय काय नाही तर महाराज सांगतात द्रव्य तुमचं नाही, द्रव्य म्हणजे पैसा तुमचा नाही, आणि दारा हे सगळे हे लोक क्षणभंगूर लोक आहेत. म्हणून तुम्ही जन्माला आल्यानंतर एक आपण सोयरा करावा. मग तो सोयरा आपल्या व्यावहारिक भाषेतला सोयरा नाही. युवाई जावाई हे कोणी मेहना हे कोणी सोयरा तुम्ही करत बसू नका. तुम्हाला जर सोयराच करायचा असलं तर तुका म्हणे विठू करा, असं प्रतिपादन करणारा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ झाला. अगदी विस्तारामध्ये थोड्या वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला शास्त्रामध्ये काही दुर्लभ गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगितली की दुर्लभो मनुष्य देह. तुम्हाला मला प्राप्त झालेला हा देह एवढा दुर्लभ, एवढा दुर्मिळ आहे, परंतु तुम्हाला आणि मला कुठलाच न सायास करता हा देह प्राप्त झाला. का देह मिळण्यासाठी आपण कोणते सायास केलेत? कुठलं काही यज्ञ याग पुण्य काही केलंय का? आपण कुठलंच काहीच न करता एवढा सुंदर नरदेह तुम्हाला मला प्राप्त झाला. कशासाठी प्राप्त झाला तर भगवंताचं चिंतन करण्यासाठीच प्राप्त झाला. किती सुंदर नरदेह प्राप्त झाला. महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, दिले इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे
पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान नासे जीव भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतात की तुम्हाला मला एवढे सुंदर नरदेह देवाने दिला. कसा नरदेह दिला तर दिले इंद्रिय हात पाय कान. कशासाठी दिले? जेने तू जोडसी नारायण. मग नारायणाला जर जोडलं तर काय होईल? नासे जीवपन भवरोग. भवरोग म्हणजे तुम्ही आम्ही जेवढे काही इथं मनुष्य म्हणून जन्माला आलेले आहोत, या मनुष्याला हे संसार म्हणजे संसारालाच शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रामध्ये नाव दिलेलं आहे. भवरोग म्हणजे भवसागर हे नाव शास्त्रामध्ये आलेलं आहे. बरं, एवढा सुंदर नरदेह देऊन आपल्याला पायी दिले भगवंताच्या मंदिराकडे जाण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी, तीर्थयात्रा करण्यासाठी. मग आता या पायाचा उपयोग आपण शेतामध्ये काम करण्यासाठी करतो. शेतात काम करू नये असं कोणत्या संत महात्म्याचं कुठं असा उल्लेख आला नाही की संसार सोडावा, सुखे करावा संसार आणि न सांडावे दोन्ही वार. संसार सुखानाच करायचा, परंतु संसार करत करत परमार्थ करायचा. परंतु माणसं परमार्थाकडे इकडे कोणी बघायलाच तयार नाही. या पायाचा उपयोग इकडे शेतामध्ये भांडणं करण्यात, मारामारा करण्यात, चाकूरला जाण्यात, अहमदपूरला जाण्यामध्ये याच्यामध्ये उपयोग करतो. परंतु या पायाचा खरा उपयोग असेल तर भगवंताच्या मंदिराकडे येणे आणि तीर्थयात्रा करणे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले स्वैत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तुमच्या माझ्यामध्ये अंगामध्ये जोपर्यंत ताकद आहे, हातात पैसा आहे, सत्ता आहे, तोपर्यंतच तीर्थयात्रा होते, दान धर्म करता येतो. एकदा हातामधील सत्ता जर निघून गेली तर मोदीचे 2000 शिवाय बाकीचा दुसरा पर्याय तुमच्याकडे काही नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसानं दान धर्म करावं, तीर्थयात्रा करावं, अशा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अन्नदान करावं, काहीतरी मदत करावी. परंतु माणसं इकडे जवळ असणारे तर लोक इकडे मंदिराकडे यायला तयार नाहीत. त्याला जर चला मंदिराकडे भजन आहे म्हणलं का नाही, ते आमचं कामच नाही म्हणते, ते गरीब लोकांचं काम आहे म्हणते, ते सप्त्यामध्ये टाळ घेऊन उभा टाकणं, भजन करणं. परंतु देवानं एवढा सुंदर नरदेह देवानं दिला आणि तो देव काढून सुद्धा घेणार आहे. शरीर जायाचे ठेवणे. बरं, इथं तुम्ही आम्ही जे राहतो याला मृत्यू लोक म्हणले. मृत्यू लोक, या मृत्यू लोकामध्ये इथं कोणी राहायला आला नाही. इथं संत महात्मे जरी आला तरी त्यांना देह सोडावा लागतो. येथे उरो नाही आले अवतार येरते पामर देव केले येरते पामर देव केले. गुरु नाही आले अवतार गिरते पामर जीव गिरते पामर जीव किती. येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीव केते येरते पामर जीव केते. येते नाही आले अवतार
अवतार फिरते पामर जीव किती फिरते पामर जीव किती येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीव की. या मृत्यू लोकामध्ये संतांनाही जावं लागलं. संत तर त्यांना तर जावंच लागलं, परंतु स्वतः भगवान जरी अवतार घेऊन जरी इथं आले तरी त्यांना सुद्धा या मृत्यू लोकाच्या नियमाला अनुसरून हा देह सोडावा लागतो. परंतु हे आता तुम्ही आम्ही सगळे मरणच विसरून गेले सगळे लोक. एवढ्या भेगी कुठं मरायचे का म्हणाले प्रत्येक जणच. परंतु मृत्यूच्या बाबतीमध्ये कुठलाच वशिला नाही. मृत्यू सांगून येत नाही. मृत्यू कुठं येईल याचा काही नियम नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. हे शरीर एका दिवशी जाणार आहे, म्हणून भगवंताचं नामचिंतन माणसानं करावं. विठाला बर जाणार आहे हे नक्की. येथे उरो नाही आले अवतार हे नक्की, परंतु कधी जाईल याचा काही भरोसा नाही. जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात गोपीनाथ पावे चिना कहा गोपीनाथ पावे चिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर गोपीनाथ गोपीनाथ चिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सुंदर भजनी मंडळ आहे. मला तर वाटते प्रशांत महाराज आज आता एक दोन शिवाय काही सोडू नये. दुसऱ्या भरला बोलीतील तर नसताना तर बोल शब्दाला प्रमाण दिलेल्यास का आहे. सुंदर भजनी मंडळ आहे आणि हे असं भजन आहे चांगल्या चाली गोड म्हणले का बसलेली झोपी जाते. मस्त याला पाळण्यात घालून हल्ली होतंय तसं झोप येऊ दे नका. आपलं कीर्तन राईट जिल्हा परिषदेची शाळा सुटल्यावर कंप्लीट 11ला आरती. ते भरण किती नाका भरण सकाळी कंप्लीट शाळा सुटायच्या टायमाला कीर्तन सोडून. जायाचे शरीर जाई लक्षणात आहा गोपीनाथ पावेची. म्हणजे तुम्हाला मला हा भेटलेला नरदेह एका क्षणामध्ये निघून जाईल. अहो काही काय माणसं चलता चलता मेले, काही जेवताना मेले, काही बसल्या जागेच मेले. तर ते मृत्यू कधी येईल काय काही सांगता येत नाही. कुठं रस्त्यावर येतो की कुठं शेतात येते की. मग मागून आपण म्हणतो आत्ताच माणूस होता की. कोणी म्हणते आत्ता मला फोन केला, कोणी म्हणते सकाळी मला बोलला. ते सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी हा देह कधी जाईल याचा भरवसा नाही. मग एवढा सुंदर नरदेह कसं झालं बघा. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. कोणतीही गोष्ट विनासायास जर उपलब्ध झाली प्राप्त झाली तर त्या गोष्टीची किंमत ऑटोमॅटिक अशी कमी होऊन जाते. आता कीर्तनकाराला पहिल्याच फोनला जर कीर्तनकारानं जर तारीख दिली मग काय खरं नाही. प्रशांत महाराज थांबा जरा डायरी बघू द्या म्हणाला ते काहीतरी म्हणाला ते 5 मिनिटाला फोन करतो म्हणाला ते. मग ते जरा बरं राहते. मग पहिल्या जर फोनला हा घ्या तुमच्या मनावर कोणती माझ्या सगळ्याच रिकामे आहेत म्हणलं का. अरे ह्याला कीर्तनच कुठं नसतं म्हणते. मग तसं झालंय देहाच्या बाबतीमध्ये तुमचं माझं सगळ्याच. आपण कुठला सायास न करता देह प्राप्त झाला. एवढा सुंदर नरदेह प्राप्त झाला की जागच्या जागी सगळं डबल पार्ट दिले देवानं आपल्याला. एका पार्टला जर काही झालं
तर दुसरा उपयोगामध्ये यावं म्हणून 2-2 पार्ट दिले. रेल्वेला जसं डबल इंजन राहते का नाही तसं एका डोळ्याला जर दुखापत झाली तर दुसरा दिला, म्हणजे काम भागतेच की. एक नाकपुडी जर बंद पडली तर दुसरी चालू राहते आहे. एका हाताला काय झालं तर दुसरा हात आहेच. मग एवढं डबल डबल का दिलं देवानं? हे काहीतरी मॉडेल आपण का देवानं बऱ्याच योनी तयार केल्या, परंतु देवाला सगळ्या योनी तयार केल्यानंतर देवाला समाधान वाटत नाही. 84 लाख देवानं योनी तयार केल्या, परंतु देवाच्या स्वरूपाची ओळख कुठल्याच दुसऱ्या योनीमध्ये नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बहिरे अंध होती पांगुळ मुके. मग देवाला वाटलं आपण हे उगच तयार केले म्हणले हे सगळे मॉडेल. मग शेवटी देवानं तुम्हाला आम्हाला असं चांगलं सर्च करून तयार केले. माझे प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. देवाने ही मनुष्य योनी का तयार केली? तर हे काहीतरी माझं भजन करील, माझ्या स्वरूपाची ओळख ठेवील, दर्शन करील, माझं नामस्मरण करील म्हणून केलं. पण देवाने इकडे तू का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवाला विसरले आणि मग इतर लोकांच्या मागे लागले. म्हणजे संसारामध्ये तिकडच काम. आता काय लोक बोलता सहज जर बोललं का नाही, चला जरा मंदिराकडे येत जा, झाला संसार आपला. पुण्या दिवशी काय कधी नंबर लागणार आहे की म्हणलं का महाराज एवढ्या लवकर कुठं मरायचे हो म्हणते. आणि चला म्हणले असतं काय म्हणते, आम्हाला मरायला सुद्धा पुरसूद नाही म्हणते. आता मरायला पुरसूद ह्याला काय यमराजाचा कॉल येणार आहे का काय बाप, तेलाच माहित. म्हणजे इकडं कोणी यायला तयार नाही. देवानं देह कशासाठी दिला तर मुळामध्ये देह हा भजनासाठीच देह तुम्हाला देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. गोमटा भजन गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. हा देह मुळामध्ये देवानं भजनासाठीच दिलेला आहे. आता आपण इकडे भजन करीत नाही हे आपलं दुर्भाग्य. का जी गोष्ट ज्या कामासाठी आणली त्याच कामामध्ये तिचा वापर व्हावा. नाहीतर आणली एका कामासाठी आणि तिचा वापर जर दुसरीकडे होऊ लागला तर ती लगेच ते काढून घेते, म्हणजे परत घेऊन जातो तो व्यक्ती. तसंच अतिशय न सायास करता आपल्याला देह प्राप्त झाला. बरं, हा देह प्राप्त होऊन देहाला आयुष्याची मर्यादा सुद्धा सांगितली. काही लोक भ्रमामध्ये आहेत. काही लोक सहजच म्हणतात 100 वर्षाचा आहे पीक म्हणतात. काही सोयरी करणारी लोक त्यालाच माहिती पीक किती वर्षाचं की काय नाही. गडबड करू नका म्हणते 100 वर्षाचं पीक आहे, थोडं बघा जरा चौकशी करून. आता ह्यालाच माहिती 100 वर्षाचं पीक काय. 100 वर्षाची आयुष्याची मर्यादा सांगितली संत महात्म्याने. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा.
अतिशय अल्प आयुष्य तुम्हाला मला प्राप्त झालं. अल्प म्हणजे किती? महाराज सांगतात की शत गणिले ते अर्धरात्र काय, म्हणजे 100 वर्ष आपण धरूत. महाराजांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणजे 100 वर्षे. मग त्या 100 मधले 50 वर्ष निक्के झोपीत गेले तुमचे माझे सगळ्याचे. बरोबर आहे का नाही? निक्के 50 वर्ष झोपीत गेले. कसे गेले म्हणसाल तुम्ही? एखाद्या कैद्याला जर सजा झाली 10 वर्षाची, एखाद्याला कारावास झाला 10 वर्षाची सक्त मजुरी, तर तो कैदी 5 वर्षामध्ये सुटून बाहेर येतो का नाही? तुम्ही म्हणसाल बसलेले प्रशांत महाराज म्हणतील, महाराज तुम्ही काही हवा खाऊन आलाव का तिकडली? तसा काही भाग नाही, ऐकलेला आहे. जसं 10 वर्षाची सजा म्हणली की 5 वर्षात तो सुटून येतो, तसंच 100 वर्षामधले 50 वर्ष त्याचे दिवस रात्र करून त्याला लवकर सुट्टी होते का नाही अर्ध्यात? तसं मग आपले झोपीतले काही कटूनच घेईल की देव. ते का थोडाच येडाच आहे का काय? ते तो चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मग 50 झोपेत गेले, 50 राहिले. त्या 50 मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, काही बालपणात गेले, काही रोगराई व्याधीमध्ये गेले, काही तरुणपणामध्ये गेले, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी. इकडे ते तरुण लोक तर इकडे येतच नाहीत, पण आपल्या इथं चांगला सहभाग दिसला आहे तरुण मंडळीचा. नाही तर तरुण लोक इकडे तरुण येतच नाहीत. मग काही तरुणपणामध्ये गेले. महाराज सांगतात की शेवटी काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणजे आपण अशा भ्रमात बसायचं नाही 100 वर्ष आहेत म्हणून. आता माणसाचे झालेले सांगता येते किती झाले ते. आता बाबा तुमचं वय तुम्हाला करेक्ट सांगताल, तुम्ही महिन्यासहित सांगताल, हे महिना होता, हे सण इसवी सन. पण पुढं किती दिवस राहणार म्हणल्यास याला उत्तर आहे का? इथून पुढं किती दिवस तुम्ही राहणार म्हणल्यास याला उत्तर काहीच नसल्यामुळे भगवंताच्या रंगामध्ये रंगावं असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे. काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे. काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे. शरीर जायाचे ठेवाने, 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 शरीर जायाचे हे श्री रंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे. रंगी रंगे वंदी रंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे,
रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. तुकोबरायांनी पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये एक दृष्टांत दिला. तो पतंग नावाच्या किड्याचा दृष्टांत दिला. जसा तो पतंग नावाचा किडा, आता पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे, आता हे काही आता नवीन तरुण माणसाला कोणाला माहित नसेल. पूर्वी तेलाचे दिवे असायचे, मग ते रॉकेलचे जरी असं रॉकेलचा किंवा तेलाचा दिवा राहायचा. मग तो दिवा लावल्यानंतर त्या दिव्याच्या भोवताली काही किडे जमा व्हायचे, पंखाचे किडे. मग ते किडे, त्या किड्याला ते फळ आहे काहीतरी आहे असं वाटायचं तो दिवा, आणि त्याने ते झडप घालायची त्या दिव्यावर. अगोदर बघायचं लांबून उग, आणि मग एकदम अचानक झडप घातली की मग ते त्याची तिथं ठाईच समाप्ती झाली जशी म्हटल्यासारखं, ते तिथं लगेच जळून मरून जायचे. मग तुकोबरायने हा दृष्टांत का दिला, तर जसा तो पतंग नावाचा किडा जसा दिव्याला भुलतो, तसं तुम्ही आम्ही ह्या संसाराला भुलू नका. का भुलू नका? आता बघा, खरं सांगायचं झालं तर हा संसार, संसारामध्ये तुम्ही आमची सगळ्याची जी धावपळ चालू आहे, सुखाची धावपळ चालू आहे. आपण संसारामध्ये सुख शोधायला लागलो, परंतु सुखाचा आणि आपला आणखी गाठ भेट झालीच नाही. ते सुख पुढेच पळण्यावर आहे ना आपण त्याच्या पाठीमागच पळण्यावर आहोत. म्हणजे संसारामध्ये सुख शोधण्यामध्येच आपण भुलून गेलो. माणसाला काय वाटतंय, ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतंय लग्न झालं की सुख भेटते. लग्न झालेल्याला विचारावं सुख आहे का काही, हे कशा सुख आले महाराज. मग त्याला आणखी आशा काय वाटते, एक दोन मुलं बाळ झाले की सुख भेटते. म्हणजे त्याला सुख, त्याच्या सुखाची आणि त्याची भेटच होत नाही आयुष्यभर. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. या संसारामध्ये आपण, संसाराचा शेवटच दुःखामध्ये आहे. अंतकाळी हाता काही नाही, अंतकाळी हाता काही नाही, अंतकाळी हाता काही नाही, अंतकाळी हाता काही नाही. तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता, संसार पाहता पाहता. अंतकाळी हाता काही नाही, अंतकाळी हाता काही नाही, अंतकाळी हाता काही नाही, अंतकाळी हाता काही नाही. जळी बुडबुडे देखता देखता, अंतकाळी हाता काही नाही. तैसा हा संसार पाहता पाहता, आणि अंतकाळी हाता काही नाही. म्हणजे उत्तरार्ध दोन्ही चरणाला सारखाच आहे. संसारामध्ये आयुष्यभर संसार करावं आणि हातामध्ये काहीच न उरावं, याचंच नाव संसार आहे. का काही उरलं इथं? आता मला सांगा, या आपल्या फतेपूरमध्ये एखादी श्रीमंत व्यक्ती जर मेला, मरू नये एवढा सप्ताह म्हणजे कोणा मेला, तर मला वाटतं श्रीमंत असल्यामुळं 500 रुपयाची नोट त्याच्या कपाळाला चिटकीत असतील का म्हणतो मी. नाही एखादी 50,000 वर अमाऊंट टाकून चेकच कपाळाला असा काही नाही महाराज. संसाराचा शेवटच दुःखामध्ये आहे. संसार दिसायला दिसतो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि परमार्थाचा शेवट हा आनंदामध्ये होतो. परमार्थ करणाऱ्याच्या जीवनामध्ये सुरुवातीला थोडे कष्ट येतील, समाज नाव ठेवेल. आणखी आता हो का बघा, भजने करायला तर लोक सगळेच नाव ठेवते. आता आमच्याकडे तर ठेवते. आता इकडे कसं आहे की गावचं सोडून बाहेरच पळालाय. मग आता हे परमार्थ करणाऱ्याला तर अडचणी जन्माच्याच अडचणी आहेत, परंतु त्याचा शेवट हा आनंदामध्ये. शेवट परमार्थ, सुख घडो घडी वाढू लागले. संसारामध्ये दुःखच आहे आणि परमार्थामध्ये सुख
क्षणाक्षणाला सुख वाढत जाणार आहे. म्हणून या संसाराच्या रंगाला पतंगाच्या किड्याप्रमाणे भुलून जाऊ नका. या रंगामध्ये माणसानं येऊन रंगावं. महाराज एका ठिकाणी सांगतात, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. 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 राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक. धन्य कुणाला महाराजांनी उपमा दिली की जो या हरीच्या रंगामध्ये रंगतो, इथं येऊन नाचतो, त्याला धन्यता दिली. मग इथं येऊन नुसतं नाचण्याला किंमत नाही. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. म्हणजे दीनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. म्हणून त्या पतंगाच्या किड्याप्रमाणे भुलून जाऊन तुम्ही संसारामध्ये गुरफटून जाऊ नका. का तर संसार हा नश्वर आहे. बर, संसार संत महात्म्याने त्याग करायला सांगितला नाही. संसार सोडून देऊन चक्क असं इकडच फिरा असं सांगितलं नाही. सुखे करावा संसार. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळ वेळ. भजन करावे वेळ वेळ. भजन करावे वेळ वेळा भजन करावे वेळ वेळा. याच जन्मी ओळखी खरा आत्मा राम. 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 हे याच जन्मी ओळखी खरा आत्मा राम. 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 संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. संसारामध्ये माणसानं कसं राहावं एका ठिकाणी वर्णन आलेलं आहे. सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमळ जळी जैसे. कमळाचं फुल पाण्यामध्येच राहतं. कमळ दुसरीकडे कुठंच उगवत नाही, पाण्यातच कमळ उगवतं. परंतु त्या पाण्याचा स्पर्श सुद्धा त्याला होऊ देत नाही. कमळाचं पान जर तोडलं, बाहेर काढलं तर प्लॅस्टिकचं पान काढलो का काय असं वाटतं. पक्षी अंगणी उतरती ते का पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. पैसे असावे तैसे असावे संसारी. संसारामध्ये कसं राहावं तर अलिप्त कमळ जळी जैसे. संसार त्यागायचाही नाही आणि संसार भोगायचाही नाही. माणसानं अशा प्रमाणे राहावं आणि भजन करावे वेळोवेळा. आता तुम्ही आम्ही संसारामध्ये जन्माला आल्यानंतर संसार चालवण्यासाठी, निर्वाह चालवण्यासाठी उद्योग करावाच लागतो. संत महात्म्याने उद्योग केला की प्रत्येक संतांनी उद्योग, कुणी शेती केली, कुणी धंदा केला. अहो एका तर संत महात्म्यानं सज्जन कसा या विकू लागे मांस.
व्यवसायाचं काही देणं घेणं नाही. उदरनिर्वाहासाठी व्यवसाय माणसाला प्रत्येकालाच करावा लागतो. म्हणून संसारामध्ये राहावं, परंतु अलिप्त कमळ जळी जैसे. म्हणून तुकोबाराय सांगतात की या संसारामध्ये रंगून जाऊ नका, या संसाराला भुलू नका. बरं, या संसाराला आपला आज्यानं भुलला, आज्या भुलला, पंजा भुलला, मग ती आपण आपलीच सुद्धा तेच गतावणार आहे. आपण आपल्या आज्या बी भुलून गेला, संसाराला भुलून एका दिवशी गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना 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 गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. तू बंधू तोही तैसा देखत ना तू पण तोही तैसा झाला. तू बंधू तोही तैसा झाला. आजा 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 मेला पंजा मेला बाप मसना गेला. 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 मग ती सगळी गेली म्हणून आपण राहणार आहो का? देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. या घराला आपला बापानं सुद्धा मजच घर म्हणून राहिला. डोसके फोडू फोडू भांडण केला शेजाऱ्या संग, पण हे घर इथंच राहिलं. आपल्या आज्याला जावं लागलं, घर इथंच राहिलं हो, पण त्याला जावं लागलं. मग ह्या घराला आपल्या आज्यानं मज घर म्हणला, आपल्या पंजानं म्हणला. घराच्या जागीच घर आहे, पण आज्याला पंजाला बांधून घराच्या बाहेर काढावं लागलं. तसं निघणा गेला ते नंतर सुतळीनं बांधायचं निघाले का नाही, हे उठून पळून येईल आजू घरामध्ये म्हणून त्याला बांधायची प्रथा वापसून निघाली. हल्लूच नाही त्यानं. म्हणून हे सगळं संसार नश्वर आहे, हे इथंच राहणार आहे. संसार भोगायचाय नाही आणि संसार त्यागायचाही नाही. संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. बरं मला सांगा, आता माणसाचे दिवस रात्र पळापळी चालू आहे आणि पैसा कमविण्याच्या जे लोक नादात लागलेत. पैसा आपल्याला अंतकाळाच्या वेळेला काही उपयोगाला येईल का म्हणतो मी? अंतकाळाच्या वेळेला का कुणक काही घेऊन गेले सोबत? आतापर्यंत तुमच्या गावातून तर नेले का कोणी? आमच्या तर तिकडलं कोणी नेलं नाही. हे महाराज, हे सगळं इथं राहणार. मी जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला. एकट्यालाच मरावं लागतंय ना अग्नीमध्ये जळावं लागतंय. म्हणून या द्रव्याचा लोभ सुद्धा करायचा नाही. व्यवहारापुरतं जोडून या धन उत्तम व्यवहार, पण तू ते कमवलेलं धन उदास विचारे वेचक. धनावर उदास का राहावं माणसानं? तर हे धन कायमच आपल्या सोबत नाही का? आपल्या सोबत येणार असेल तर ते भगवंताचं नाम आणि इथं केलेलं अन्नदान, इथं केलेलं काहीतरी दान, तीर्थयात्रा, असे अखंड हरिनाम सप्ताहाला केलेली मदत, हेच आपल्या सोबत येणार आहे. बाकी कुठलं काही सोबत येणार नाही. हाव 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 करायचं आणि एका दिवशी उगं मरून जायचं. एका सुभाषितकाराने वर्णन केलेलं आहे, ग्रहद्वारायाम पश्वस्य गोष्टी. म्हणजे तुम्ही घेतलेले जनावर गोठ्यात राहतील, तुमचे घरचे मंडळी सगळे घरी राहतील, पण जावं लागते तुम्हाला एकट्याला. मित्र जन जन स्मशानी. हे जन म्हणजे तुमचे माझे हे सोयरे, सगळे सोयरे मित्रमंडळी, हे सगळे स्मशानापर्यंत आपल्याला पोहोचायला येतात, परंतु जळावं लागतं ते फक्त आपल्याला. म्हणून काय झालं बोलू नका, कीर्तनामध्ये बोलल्यास बेंडकोळ व्हावं लागते बघा, प्रमाण आहे. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होणी येईल जन्मा. मग आता हळू बोलले तर ते बारक्या बारक्या बेंडकोळी होते, तर जर मोठ्याने बोलले तर सोन्या बेंडकोळ व्हावं लागते बघा. बघा बेंडकोळ व्हायचं झालं तर बोला, लईच बारीक बारीक कुचकुच कुचकुच बोला का ते बारीक बारीक पिल्ले होते. म्हणून कीर्तनात बोलू नये. झालं, कीर्तन संपलं आपलं, थोडा वेळ आहे. म्हणून या संसारामध्ये रंगण्यापेक्षा परमार्थामध्ये माणसाने येऊन रंगावं. का रंगावं? तर प्राप्त झालेला हा देह एका दिवशी जाणार आहे, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. शरीर जाया तेथे बने,
शरीर जाया से ठेवणे 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 शरीर शरीर जाया से धरती भी लाश जाने 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 शरीर जाया से ठेवणे 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 शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष का या देहाविषयी अभिलाष धरायचा नाही तर हे शरीर एका दिवशी जाणार आहे आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये कुठलाच वशिला चालत नाही. मृत्यूच्या बाबतीमध्ये जर वशिला चालत जर असता तर हे श्रीमंत लोकच मेले नसते. मरावं लागत होतं तुमच्या आमच्यासारख्याला गरीबाईलाच. का तर मृत्यूचा फोन येत होता आदल्या दिवशी यमराजाचा, उद्या 10:10 येणार आहे. मग हे इकडून म्हणत होते यमराजाला किती पाठवायचे सांगा, तुमचं फोन पे आहे का गुगल पे आहे त्याच्यावर पाठविता. म्हणजे श्रीमंत लोकच मेले नसते, गरीब गरीब लोक मरित होते. परंतु मृत्यूच्या बाबतीत वशिलाच नाही. कोणी तुका म्हणे साना थोर नाही भीडभार, तुका म्हणे साना थोर गरीब नाही मोठा नाही. मृत्यूच्या बाबतीमध्ये कुठलाच वशिला चालत नाही. त्याच्यामुळे कधी जावं लागेल याचा काही भरोसा नसल्यामुळे पांडुरंगाच्या रंगामध्ये माणसानं रंगावं. नाहीतर माणसात मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची लोकांना आठवणच राहिली नाही. आताच कुठे एवढ्या भिगी आलंय का? काय काय लोक तर काय म्हणतात आम्ही तेवढे पुण्यवान आहो का एवढ्या भिगी माराय. अरे तुझं संपलं का नाही? काही लोक इकडे या की जरा जरा बरं राहते, इकडे येत जा, जरा टाळ घे जा, कीर्तन ऐका ये जा. तुम्हाला इमान येऊ द्या ना, आम्हाला वडीत नेऊ द्या म्हणते. पण इकडं ये ना म्हणते, इकडे येणार. माळ घाला म्हणलं का नाही? माळ घाला म्हणलं का माळ बी घालणार. आम्हाला आता त्या पापामध्ये घालू नका म्हणते. म्हणजे माळ घालणं पाप आहे का? नका नका नका, आता आम्हाला त्या पापात घालू नका. म्हणजे माळ घालणं पाप आहे का? पण इकडं यायला तयार नाही. एक प्रशांत महाराज, एक म्हातार मला म्हणलं कीर्तन झाल्यास, महाराज मला माळ घालायचे. म्हणलं म्हातार झालं, इथं तेवढं म्हातार नाही कोणी. मी म्हणलो बाबा प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला? माळ घालायसाठी आता 65-70च्या घरात आला होता, तुम्हाला कस काय एवढा हे झाला म्हणलो. ते म्हणला महाराज मला चावना गेले. चांबडा गेला. मी म्हणलो माळी काय आणाय नाही, मी दुसऱ्या बारला येणार ना तुम्हाला माळ आणतो म्हणलो.
ते म्हातारा जरा बाजूला सरकल की दुसरं म्हातारा आलं. महाराज महाराज थांबा म्हणला. मलाही माळ घालायच्या म्हणला. मी म्हणलो काय झालं बाबा, तुम्हाला बी चावना गेले का म्हणलो मी. नाही नाही मला चावत मला आणून दिना गेले. मग त्या वयाला जाऊन जर अशी जर पाचगत करून घ्यायची झाली, हे देह जाणार आहे हो एका दिवशी. म्हणून हरी हरी करायला हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ माया जाळ तुटेले. म्हणून हा देह निश्चित जाणार आहे. इथं देवाला जावं लागलं, संतांना जावं लागलं, म्हणून तुम्ही आम्ही इथं काही राहायला आलो नाही. माणसानं कसं राहावं इथं आल्या सांगू का. कंडक्टर सारखं माणसानं जीवन जगावं. तुम्ही म्हणसाल कसं, आम्ही तर कंडक्टर दररोजच बघताव. कंडक्टर सारखं जीवन कसं जगायचं माणसानं. कंडक्टर जी गाडी वापरते, जे ड्युटी करते ज्या गाडीवर, ते कमीत कमी 15-20 लाखाची गाडी राहते. कंडक्टरच्या बॅग मध्ये 10-20 हजार रुपये पडून राहते. तसं माणसानं राहायचं. कंडक्टर ज्या 20 लाखाच्या गाडीमधून दररोज जाणं येणं करतो, त्याला ममता आहे का त्या गाडीविषयी काही. ही गाडी आपली नाहीच हे त्याला माहिती आहे. बरं बॅगत असलेले पैसे तर त्याचे आहेत म्हणून त्याला माहित आहे का. हे तिथं गेल्या गेल्या जमा करायचे. तसे तुमचे आमचे पैसे त्या कंडक्टरच्या बॅगेतल्या आणि इथंच राहणार आहे. संसार फक्त येरा मानविती पालना पुरते. आपले म्हणून हे सगळे लोक सांभाळायचे आणि आपुली आपण करा सोडवण. इथं बायकोचं नवऱ्याला येत नाही, नवऱ्याचं बायकोला येत नाही, मुलाचं बहिणीला येत नाही, ते कुणाला येत नाही. ज्यानं करावं त्यानंच इथं भरावं लागतं. हे सुख दुःख हे कोणीच कुणाचं वाटून घेता येतच नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले. आपण जे कर्म केलो ते आपल्याला भोगायला प्राप्त होतात. बरेच लोक पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 15-20 वर्षाच्या अगोदर हे सप्त्याला जे आडवं येणारे लोक आहेत का नाही, सप्तेच होऊ द्यायचे नाही त्या माणसाने. काहीतरी म्हणायचं ना आडवं याच. बसा बसा खाली बसा. काय झालं बसा. राहू द्या. काय झालं. हा बरं मारू दे. त्याला मारू तर आपण कीर्तन झाले. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. एका गावामध्ये काय झालं, कीर्तन थोडं आलतं 11च्या लगबगीतच आलतं. असंच माणूस मध्ये फिरू लागल्यास म्हणलो आता कसं आहे कीर्तनामध्ये विक्षेप म्हणलं का, आणि माणूस सहज बी कोणता पाणी बी पिवला का बसलेले सगळे त्या पाणी पिणाऱ्याकडे. म्हणजे ते काय की काय नाही की ते बसलेले सगळे एक जर माणूस बद्दल फिरला त्याच्याकडे बघते. माणूस इकडून तिकडे गेला. मी म्हणलो बाबा काय झाले म्हणलो. तर झालं म्हणलो 1-5 मिनिटामध्ये कीर्तन संपते. काय ना तुम्हाला चल द्या म्हणलं. तिकडून तिकडे गेलं, तिकडून एकदा इकडं आलं. म्हणून बाबा झालंय तर काय, कुणाला तुम्ही बघायला का काय करायला काय नाही. त्यानं म्हणला कुणालाच बघायला नाही म्हणला, तुम्हाला बोलिलंय कुणा त्यालाच बघायला म्हणला. म्हणजे एवढं कीर्तन मला तसंच वाटलंय. असो विनाशाचा भाग सोडा. शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष धने. बरं महाराज आम्ही जे हे समजतो हे तर आमचे आहेत का. त्यावेळेस महाराज सांगतात हे लोक सुद्धा तुझे कोणी नाही. नव्हे तुझा हा परिवार, नव्हे तुझा हा परिवार, नव्हे तुझा 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 परिवार. द्रव्यदारा 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 क्षणभंगुर, द्रव्यदारा 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 क्षणभंगुर. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. द्रव्यदारा
द्रव्यदारा क्षणभंगूर द्रव्यदारा द्रव्यदारा क्षणभंगूर शरीराच्या देवने शरीराच्या देवने नवे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण द्रव्यदारा क्षण द्रव्यदारा क्षण नोहे हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर द्रव्यदारा द्रव्यदारा क्षणभंगूर तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात की तुम्ही आम्ही जे समजतो ते हा परिवार सुद्धा तुमचा नाही. द्रव्य आणि दारा हे क्षणभंगुराच ना क्षणभंगुरच आहे. नातं कसं बघा हे का तुम्हाला सांगतो. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा इंद्रिय मावळली आला बागुल आजा श्वानापरी गती झाली. श्वानापरी काय मानिती लहान थोर देह सुखाची आका. श्वानापरी गती झाली तोची देह नाही कैसा विपरीत झाला तोची देह नोहे तुझा. धनवंत पुरुषाला सगळीकडे मान मानतो का मान्यता आहे. धनवंताला सर्व मान्यता सर्व मान्यता आहे जगी. या संसारामध्ये तुम्हाला मला हे लोक मानतेत मनाची कल्पना आहे आपली. आता आम्ही कीर्तनाहून जर गेलो घरला नुसतंच रिकामच नारळ जर घेऊन गेलो असं हलवीत नारळ जर हातात ते धरून उद्या धोतर बी धुनात शर्ट बी धुनात पटका एकीकडे उतरलं काहीतरी नारळाच्या खालून राहते म्हणून धोतर धुवून देते सगळं व्यवस्थित. म्हणजे तसंच संसारामध्ये सुद्धा जवळ आहे तोपर्यंत सगळे आपल्याला मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. जोपर्यंत तुम्ही आता चाकूरला इकडे चापुलीला गेलो अहमदपूरला गेलो तिकडून येते वेळेस हातात कॅरी बॅग जर दिसली अशी काही बी आणा केळं आणा टरबूज आणा काही आणा आणले तर लेकर जवळ येते अण्णा आले आणि उग दररोज येताना अण्णाच्या हातामध्ये पुण्यनगरीचा पेपर जर असून गुंडाळे करून आणल्यास लेकर बी जवळ येणार कोणी जवळ येणार. अहो तुमच्या जवळ काय आहे तर सगळे आपल्याला मानतात. धनवंत पुरुषासी स्त्री लवथव करे कैसी कुटका देखोनी सुनी जैसी हलवी पुच्छा ते. नातरायाची भाषा आहे आपल्या पदरची भाषा नाही. ज्याप्रमाणे हातामध्ये कुटका घ्यावा आपण आणि समोरून आलेलं कुत्र जसं असं एकदा शेपूट हलवितं एकदा तोंड हलवितं का नाही तसं हे घरचे लोक करतात. म्हणून धनवंत पुरुषाला साध्या सुद्याला नाही उगा मंदिराकडे येऊन विना घेणाऱ्याला त्याला काहीतरी महिन्याला पगार येणार याला सगळे लहान थोर सगळे मानणार. तुम्ही गावामध्ये तुमच्या गाडीची फायरिंग ओळखील्या घरातली टीव्ही बंद होते आणि सगळं झाडून सगळे शांत होते लोक. म्हणजे एवढा दबदबा राहतो. तुमच्या जवळ असलं तर बरं. तुमच्याजवळ काही नसलं तुमच्या भाकरीन कुत्र्याच्या भाकरी एकाच त्या कापडामध्ये शेताकडे. त्या धनाची झाली तुटी तेच धन जर तुमच्या जवळ याचं जर बंद झालं त्या धनाची झाली तुटी स्त्री वसवसोनी लागे पाठी. मग तुमचं बोलणं त्या काळात अगोदर विकत घ्यावं लागत होतं सगळ्यालाच गावाला घरच्याला सगळ्यालाच. ते न बोलले म्हणजे परोकाळ ते न बोलल ते परोकाळ. आता काही लोक म्हणतात पैसेवाल्या म्हणतात नाही ना तुम्ही बोललो म्हणजे आम्ही काय बोलणार हो पैसेवाल्याला. आणि मग गरीबानं किती खरं सांगू द्या दिवसभर बी आरोग्य द्या की त्याचं कोणी ऐकणार. गरीब बोलेन दाढी हाली बरोबर आहे. ज्याच्याजवळ काही नाही त्याचं कोणीच ऐकणार. उद्यापासून बघा की ऐका बारीक कीर्तन ध्यानात ठेवून. मग ज्या वेळेस तुमचं बोलणं पर्वकाळ होतं का नाही ती आता बोलणं पर्वकाळ नाही. आता नावडती तुमच्या गोष्टी. आता तुमचं बोलणं म्हणजे किरकिर वाटू लागली सगळ्याला. काय माणसं म्हणतात काय करा महाराज म्हाताऱ्याला हो म्हणतात. मर्र बी नाही गेले मद्दीच आहे.
आणि हे न गुणानं बस ना, हे असं करार ते तसं करार उग हे किरकिर लावते. जा मामाजी पाराकड सप्ताह सुरू झाला म्हणते. तिथून इथं आलं तर इथंही गुणानं बसना, कुण्या तर पोराला उपरण्यानं थांब. म्हणजे म्हातारे असे हो. एक म्हातार प्रशांत महाराज मी हा म्हणून भाकर खाला म्हणून आलो म्हणून घरी म्हणते बरं काय म्हातारे, इथले म्हणत नसतील वाटाले, चांगली दिसाली तिथले म्हणणार तिथले. मी हा म्हणून भाकर खाला म्हणून आलो. दोघी चौघी सुना होत्या, 2-4 लोकांचा मोठं कुटुंब. ते पहिल्या सुना जरा थोड्या वयस्कर होत्या, त्या म्हणल्या कुठं म्हाताऱ्याच्या नादाला लागाव. ते न गप बसल्या. नवीन लग्न झालेली होती, एक सीएटी करून ती डीएड करून सीएटी केलेली नवीन लग्नाची. म्हणली अन आका तुम्ही कसं ऐकून घ्याला ह्या म्हाताऱ्याचं. म्हणली काय करा माय, आमच्या बापानं हुंडा दिला नाही काय नाही, म्हाताऱ्याची लई चलती होती. असं झाले म्हणले आमचं. आता तू जरा हुंडा घेऊन आलेली आहेस, तू एखादी बोललीस तर काही तुला काही म्हणणार नाही म्हणली म्हाताऱ्याचा ठेका चालू. म्या हा म्हणून भाकर खाला म्हणायचं त्यानं. कट्टाळून गेले घरचे लोक. एका दिवशी म्हातारा असंच म्हणलं की म्हणली हा मामाजी म्हणली ती सून ती डीएड केलेली, तुम्ही हा म्हणूनच भाकर भेटाले आम्हाला. तुम्ही मेल्यास दुसऱ्या दिवशी कुण्या दिवशी शिरा करता, कुण्या दिवशी नुकती करता, कुण्या दिवशी बालुशा करता, भाकर खाईच ना म्हणल्या. तुम्ही जाऊन बघा. असे म्हातारे खोडीचे. म्हणजे तुम्ही हा म्हणूनच भाकर वरण वरण भाकर भाकर वरण हेच चालू आहे म्हणजे आमचा पाडा. असो मग ज्यावेळेस तुमचं बोलणं विकत घ्यावं लागत होतं, आता तुमचं बोलणं लोकायला कडू लागणार, घरच्या आईलाच. मग महाराज एका ठिकाणी सांगतात, अहो हे घरचे लोक बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून या. हे लोक तुमच्या मरणाची वाट बघतात. काय काय म्हातारे बाजत पडले का नाही, 6-6 महिने मरच ना, घरच्याला काम सुधरू देणार. एकानं म्हणलं आम्हाला कसं कुठं काय भजनाला दिसना गेलास काय नाही. म्हणला महाराज म्हातार सुधरू दे ना गेले म्हणून. मी म्हणून म्हातार काय करायला तुला आता. म्हणला मर बी ना गेले, म्हणला उठून फिर बी ना गेले. म्हणजे मरणाची वाट बघते तो लोक. मग ते मरण ह्याचा जीव कशात तर अडकलाय म्हणून का नाही. आमच्यासारखा महाराज कोणी जर गेला गोसाई गावात आला का, कोपनचे गहू आणायचे असं टोपल्यात आणि त्या म्हाताऱ्याचा उचलून हात त्या टोपल्यात कालवायला व्हायचा. मग ते काली होते, मग ते त्याला घेऊन जा म्हणायचं. म्हणजे त्याच्यात आत्मा आहे ना, जन्मभर काही केलं नाही दान धर्म. ही एखादी गहू कोपनचे फुकट आलेली इकडे गोसायला दिल्यानं काही मरल काही की म्हणून. म्हणजे वाट बघतेत लोक ही मरणाची. बांधून या देती काळाची हाती, भूषणे हे घेती काढून या. म्हणून नो हे तुझा हा परिवार, द्रव्य दारा हे क्षणभंगूर लोक आहेत. म्हणून या गोष्टीची कोणीही अभिलाषा करू नये. या हरिरंगामध्ये, या रंगामध्ये माणसानं रंगावं आणि आपली सोडवणं माणसाने करून घ्यावं. 3 चरणाचा भावार्थ झालाय. आता कोणी जर झोपले असले तिकडे वलसावलीनं बसलेत बरेच महिला मंडळ, इकडं काही महाग काही आहेत. म्हणजे कसं आहे, श्रोत्यामध्ये बरेच प्रकारचे श्रोते राहतील. महाराजांनी वर्णन केलेलं आहे, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्यिते. 6 प्रकारचे लोक कीर्तनाला येतात म्हणत प्रशांत महाराज. 6 प्रकारचे. आता पहिला नंबर गाते, गायनच ऐकायला येणार ते. त्या महाराजानं कोणता अभंग घेतलाय ते माहित नाही काय नाही. महाराजा संघचा गायक चांगला होता बघा म्हणते. कीर्तन कशावर झालं काहीच त्याला देणं नाही घेणं नाही. पक्वाजा एक चांगला होता बघा. महाराजा संघचा गायक आलेला नंबर 1 होता बघा. महाराज बी स्वरात बरा होता बघा असं म्हणणार. म्हणजे हे ना फक्त गायन ऐकायला आले. काही पाहते श्रोते, पाहते पाहते म्हणजे कसं, तिकडून बघणार इकडून बघणार, कुठून तर बरं असलं तर मध्ये याच, काही हिशोबात दिसला महाराज तर मध्ये याच, नसला हिशोबात का नाही हे पाहते. मग काही लोक चतुर प्रकारचे लोक. चतुर म्हणजे कसं, महाराजांना किती 2 तास कीर्तन करू द्या जोरात, ते कीर्तन झाल्यास म्हणणार प्रशांत महाराज, महाराजांना ते शब्द तिथं बोलायचं काम नव्हतं बघा. शब्द ते खूप म्हणजे त्याची बरोबर जागा धरणार. आता बोलता बोलता एखादी शब्द महाराजाचा गेला, मग हे लोक चतुर लोक नेमका ते शब्द ध्यानात ठेवायचा. मग काही लोक विनोदी, विनोद ऐकायला आलेले, ते म्हणणार महाराजांना मस्त हसविलं गडे म्हणणार. ते अभंग कुठला की काय देणं नाही घेणं नाही, मस्त हसविलं महाराजांना. मग काही दुष्यिते,
दूषित म्हणजे घरी झोपी नाही गेल्या म्हणून इथं तर झोपी येईल म्हणून इथं येणार आहे. आली तर आली आणि काही जणाला इथं आली आल्या झोप येते आहे. मस्त पाळण्यात घालून हल्ली होतंय. एकानं तर म्हणला महाराज काय सांगा तुम्हाला म्हणला तुमचं कीर्तन सुरू झाल्या झाल्याचे डोळा लागला बघा म्हणला. रामकृष्ण हरीला डोळा लागला. ते ज्ञानदेव तुकाराम कुणा म्हणलं हो म्हणला महागून आरती झाल्यास म्हणलो एका माणसानं म्हणलं बघा ते ज्ञानदेव तुकाराम जोरात म्हणल्यानं जे चेव आला म्हणला महाराज ते म्हणला तवापासून जे झोप नाही ते मला काकडेवाल्यानं काकडा सुरू केला कीच मला डोळ्यावर डोळा लागला बघा. मी म्हणलो घालीन लोटांगण तुझे चरण कुठं आहेत बघू दे. मग काय असे दुसरी ते लोक म्हणजे तिथं बी झोप येणार चला इकडे करमणूक करायचं म्हणजे येणारे. आता कोणी झोपले असले तर उठवा सगळ्यांनी एकदा हात मोकळे करून मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. झालं आता एक चरणाचा भावार्थ आपण अगदी थोड्या वेळामध्ये करून संकल्पित वेळेमध्ये आरती करण्याचा प्रयत्न करू. विठोबा रखुमाई 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 कुंडली कवरदा विठ्ठल श्री नोहे तुझा हा परिवार आणि द्रव्य आणि दारा हे क्षणभंगूर आहे. द्रव्य क्षणभंगूर का आहे तर हे द्रव्य आपल्या काही उपयोगाला येत नाही म्हणून हे क्षणभंगूर आहे. अंतकाळाच्या वेळेला उपयोगाला आपल्याला फक्त देवाचं नामच येतं. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमापासून या. इथं केलेलं दान अन्नदान हेच आपल्या सोबत येणार आहे. नाहीतर द्रव्य अहो मला सांगा द्रव्य म्हणजे पैसा पैसा किंवा सोनं. मला सांगा तुमच्या गावामध्ये कुणाकडे 1 किलोभर सोनं असेल का म्हणतो 1 किलोभर सोनं असेल का कारभारी इथं कुणाच्या इथं अहो कुणाच्या तर हात असेल कुणापाशी 10-5 तोडे. लई जणाच्या तर हातामध्ये 5 ग्रामचीच अंगठी राहते ती बी सासऱ्याने दिलेली ती घरी केलेली नाही. तेच 5 ग्रामची अंगठी उगा अशी फिरवीत राहते माणसं. पत्रवळ्या घ्यायच्या दुर्नाचं बंडल घ्यायचं हातात आणि पंक्ती तिथं भात आणा तिथं हे आणा तिथं ती आणा तिथं ती आणा. अहो तुमच्याजवळ 5 ग्राम आहे एका भाद्राकड त्याचं गावच सोन्याचं होतं. गावच सोन्याचं सगळं. नाथराय हे नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. लंके माझी घरे किती ते ऐका सांग तसे संख्या जैसी तैसी. आता मग ते कितीतरी कोटी काशाचे तांब्याचे काही विटबंदी होते. महाराजांनी शेवटला सांगितलंय शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घर निक्या 24 कॅरेट सोन्याचे होते. 24 कॅरेट सोन्याचे असून सुद्धा सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. कवडी गेली नाही सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदाय वाढी तुका म्हणे जाती संपदाय वाढी तुका म्हणे जाती संपदाय वाढी तुका म्हणे जाती संपदाय वाढी. सांगात कवडी सांगात कवडी गेली नाही. गेले नाही गेले नाही. ज्याच्याकडे गावच सोन्याचं होतं त्याच्या सोबत तर काही गेलं नाही. मग आपल्या 5 ग्रामाची सोयरी कुठं लावून बसाला तरी माणसं उगा फुगे राहणे असे इकडे तिकडे करायचं. महाराज हे द्रव्य क्षणभंगूर आहे. इथंच राहणार आहे इथंच राहणार आहे. म्हणून या द्रव्याविषयी सुद्धा माणसांना अभिलाष करू नका. एक प्रशांत महाराज आठवलं म्हणून सांगतो झालं कीर्तन.
5 ग्रामची अंगठी होती, गोळवणीमध्ये आलेली होती सासरवाडी कोण. गेला चापुलीच्या बाजारात भाजीपाल्याच्या. हे आलू कसे, हे वांगे कसे, हे मेथी कशी म्हणाल प्रत्येकाला. नवी अंगठी होती. असंच विचारलं, घेणं नाही काय नाही, पिशवी जवळ नका आणि पैसे बी नका. दुपार पस्तूर बाजारानं फिरलं. एका बाईच्या लक्षात आलं, म्हणली हे गिराईक रिकामच आहे, ह्याला काही घेणा बी गेलं आणि प्रत्येकाला विचारायला तेवढं. म्हणली नेमकं ह्यानं त्या बाईजवळ गेलं. ए मावशे, हे वांगे कसे, हे कसे, असं केलं. या भाव सांगते तुम्हाला इकडं. म्हणली जरा जवळ. तिच्या पायात अर्धा किलोचे वाळे होते, अर्धा किलोचे त्या बाईच्या पायात. तिनं म्हणली इकडे तुला भाव सांगते. म्हणली हे एवढ्याला बघ. म्हणली त्यानं त्याची 5 ग्रामची अंगठी कधी खिशात घातलं आणि कधी बाजारातून गेलं, त्याचा मेळच लागला नाही. माणसात फुगीरपणा करून पर हे फुगीर केलो बी. क्षणभंगूर आहे, हे इथंच राहणार आहे. म्हणून द्रव्यदारा क्षणभंगूर. मग महाराज आम्ही काय करावं नेमकं? त्यावेळेस महाराज सांगतात काही करू नका, तुम्ही देवाला सोयरा करून घ्या. अंतकाळी सोयरा, अंतकाळी सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठुदारा, तुका म्हणे विठुदारा, नोही हा जाया देवाने, शरीर जाया देवाने, तुका म्हणे विठोधरा, तुका म्हणे विठोधरा, शरीर जाया देवाने, शरीर जाया देवाने, भरीसी अभिलाष धने, आ धरित्री अभिलाषने, धरिसी अभिलाष धने, दर से
धरीसी 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 अभिलाष धरीसी अभिलाष सजनी धरीसी अभिलाष सजनी धरीसी 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 अभिलाष धन धरीसी धरीसी अभिलाष धन अभिलाष धन धरीसी अभिलाष धन धरीसी अभिलाष धनी तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की अंतकाळीचा सोयरा तुका मने विठ्ठल अंतकाळी मी परदेशी. अंतकाळाच्या वेळेला तुम्ही मी सगळेच परदेशी राहणार आहोत. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. म्हणून माणसानं आपली सोडवण करून घेण्यासाठी भगवंतालाच सोयरा करून घ्यावं. नाहीतर एक अभंगच आहे बघा, नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. मग याच्यामध्ये कोण कोण सोडवणार? सोडविना बंधू पाटीची बहीण शेजीची कामीन दूर राही. सोडविना राजा देशीचा चौधरी. मग याच्यामधून सोडविणारा कोणी आहे का? नाही. महाराज म्हणजे आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. म्हणून त्या भगवंताला आपण सोयरे. आता आपले व्यवहारिक सोयरे वेगळे. आता आपले सोयरे कसे सांगू का तुम्हाला? आपण जरा बरे झालो तर सगळे सोयरे लांबून ओळख सांगते. ते सोयरा आपल्याला जवळून आहे म्हणते. मस्त चांगला राहते सोयरा. बाळगून गाडी घोडी सगळं व्यवस्थित झालं का? आता नवीन आमची पुतणी दिल्या बघा, त्याच्याच भावकीत दिल्या म्हणते. लांबून ओळख काढते चांगला झाले असं. आणि जरा थोडा सोयरा असा गळाट झाला, सोयरा समोरून येऊ लागला का तिकडून जाते. आता बल्ला पडून आले. मग हे सोयरे आपले काही कामाचे नाही. हे सोयरे आपल्या जवळ जोवर इचळ न गा तोवरी म्हणती माझं आपल्या जवळ असलं की हे आपले सोयरे. आपल्या जवळ काही नसलं की मग कोणी नाही आपलं. कोणी नाही रे कोणाचे आहे एकले जायचे. म्हणून माणसाला जावं तर लागणार आहे. अंतकाळ प्रत्येकाला येणार आहे. म्हणजे अंतकाळामध्ये देवालाच सोयरा माणसानं करावं. म्हणून यथामती यथावकाश झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करू. हरिभक्तीपरायण सद्गुरू गुरुवर्य नामदेव महाराज दापकेकर यांच्या सहवासामध्ये राहून जे त्यांचं ऐकिलंय ते तुमच्या समोर वेडवाकडं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी वाकुडे का नीट देव जाणे. पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ फत्तेपूर या सर्व
गावकरी मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे रामभाऊ भंडे यांच्यामुळं, तसेच आमचे राजपाल पाटील यांच्या या दोघांकडून मला इथं येण्याचं आणि त्यांच्यामुळं तुम्हा सगळ्यांचं मला दर्शन प्राप्त झालं. आमचे कारभारी सुद्धा उपस्थित आहेत. गावातील भजनी मंडळ, आपले पेटी वादक, अतिशय सुंदर पोषक वाद्य काम आहे. सुरुवातीला नाही तर ती पेटीवाली कसं मध्ये मध्येच काय तर व्हायचं, म्हणाय गेलं एक किती दुसरं जाते चाल, एक सुरुवातीला तिचा वरला अंतरा वेगळाच आणि द्रुपदाला तिसरीच चाल होती. ते बरं द्रुपद जर दुसऱ्याच द्रुपदाचा एका अंतरा म्हणला की चौथी होत्या, म्हणजे 4 राग एका चालीत होते. सुंदर भजनी मंडळ काय काय गावला प्रशांत महाराज लय हो. मी असं प्रमाण म्हणलो हे नव्हता माझ्यासोबत, असा केलो म्हणजे उचला कोणीतरी उचला, इकडले तर उचला, इकडले तर उचला, दोघं तिघ असे मजाकडे आले, मलाच उचलाव का काय, अशी परिस्थिती बऱ्याच जागी. ते पुढे एक जण म्हणला का ते महाग वेगळंच काय तर म्हणते, तर सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबला म्हणले काय म्हणते त्याच. शिवभोळा चक्रवर्ती, आम्ही महाशिवरात्रीला अभंग घेतलो. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आम्ही म्हणाला ते एक गाव आहे, आता गावाचं नाव कशाला सांगावं, का ते कॅमेरा आहे. शिवभोळा चक्रवर्ती म्हणलं का त्यानं काय म्हणला, तुझी माय माझी चुलतीच म्हणून आलं महाग. सुंदर भजनी मंडळ पोषक, म्हणजे जे लागत ते द्यायचं. नाही तर काही काही गायक हा कारण तोंड आ केलं एवढं, सारे का बसा, सारे का बसा, सारेच का बसणार आहे तूच एकटा म्हण. ते कदम माऊलीने एक सांगितले विनोद, एका गायकानं चाल म्हणायचे तोंड असा केला म्हणा, हा त्याच्या तोंडात चिमणी आली, तिनं अंडे दिली, ते पिले घेऊनच चिमणी बाहेर गेली, तरी ह्याची चाल संपली नाही. तोंडाच पोषक का कीर्तनकाराला हे साथीचे लोक आहेत. थोडक म्हणून त्याला बोलायला वेळ द्या. सगळे चालक आता हे भजनी मंडळाला शब्दाला प्रमाण जर दिले, महाराजानं बोलाव काय म्हणून थोडक्यात थोडकं म्हणून सुंदर, म्हणजे समय सूचकता राहावं प्रत्येकाला. तर गावातील तो का ते आमचे बालभजनी मंडळ आणि आमच्या अहो खरं तर मुलालाच आधी परमार्थामध्ये प्राधान्य दिले. कुळी कन्याच म्हणलंय अगोदर, ते पुत्र का म्हणलं नाही, पुत्र बरोबर राहणार म्हणून. कन्या, कुळी कन्या पुत्र. प्रत्येक अभंगाची काही काही अभंगाची सुरुवात आहे कन्या सासुर्याची जाय, म्हणजे कन्येलाच प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून गावातली जो काही लहान लहान आमच्या भजनी मंडळ, परिसरातून आलेले जमलेले श्रोते मंडळ, सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून बोलता बोलता एखादी शब्द वाकडा गेला असेल तर तो माझा मला परत करा. मी बी माझ्या धोत्रात बांधतो, इथं पलीकडच्या गावाच्या शिवर टाकून देतो, कुठं का जाणार तिकडून तिकडं. झालेली सेवा, आमचे युट्यूब चॅनल आहे का तुमचं कोणतं, कीर्तन सेवा, कीर्तन सेवा आहे. मग सप्त्याचे 7 दिवस कीर्तन सगळे आहेत का, मग तरी माझ्या दैवा पार नाही म्हणल्यासारखं झालं. त्यांचे सुद्धा धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टम जमलेल्या सर्वांचे एकदा पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.